चर्चा आहे ना सध्या अख्ख्या सोशल मीडियावर चालू आहे. काय म्हणतात तो गरीब आहे, चांगलं झालं तिथे गेलं. काय म्हणतात त्याचं कंटेंट चांगलं नाही, त्याची लायकी नव्हती त्या ठिकाणी जायची. पण जर मला विचाराल ना तर मी काय म्हणतो माहितीये का, मी तर म्हणा ना अरे त्याची लायकी खरोखर होती त्या शो मध्ये जायची. कारण एवढ्या कमी वयात एवढी प्रसिद्धी मिळवणार ना पुन्हा आयरे गायऱ्याचं काम नाही. अरे काहीच आहे का, अख्खं आयुष्य गेलं एवढी प्रसिद्धी कामात नाही आली. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. काय म्हणला भाऊ, आमच्या तर मनाला लागलं डायरेक्ट. एवढ्या कमी वयात एवढी प्रसिद्धी, आयुष्य गेलं तरी कुणाला कमवता येणार नाही. नाही भाऊ, नाही जमणार कुणाला. एवढ्या कमी वयात नालायकवानी वागणूक, एवढे नालायकोनी डुकरासारखं गटारीत लोळणं हे कुणालाच जमणार नाही. तुमच्या दोघालाच जमणार. डुकरातून तुमच्यात काहीच फरक नाही राहिला. आपलं जर गुन्हा का जातोय मी सांगतो. कारण डावळेचा जर पावळा बांधला वाहन नाही तर गुण लागले. कारण हा परिणाम झालाय त्याच्यावर. तो काळा डेंगू चावलाय, त्याच्यामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे ह्याला परिणाम झालाय. राहिला प्रश्न त्याच्या कंटेंटचा, तर कंटेंट आहे ना भावांनो, कंटेंट हे कंटेंट असतं. त्याचा आहे ना रिअल लाईफच्या आपल्या काही संबंध नसतो. ते फक्त व्हिडिओ पुरता असतं. व्हिडिओ तसं बोलावं लागतं. कारण कुणीच आहे ना खऱ्या दुसऱ्या तांदळाचा नसतो. प्रत्येक जण आपल्या रिअल आयुष्यात कसा असतो आणि त्या रीलच्या आयुष्यात कसा असतो हे ज्याने त्याने पाहिलं पाहिजे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? काय म्हणला, क्वांटॅन पुरतच असते. क्वांटॅन पुरतच हे गु खातेत. मांडुळावणी ह्यांचे दोन तोंड आहेत. एक तोंडाने गु खाणार, एक तोंड आपण दाबीलं का लगेच म्हणणार दुसऱ्या तोंडाने. लायकीच ती आहे. काय म्हणला, बिग बॉस मध्ये लायकी होती जायची. बरोबर आहे, तू लायकी फक्त तुमच्या दोघांची ना गु खायची, बाकी दुसऱ्याचं काही लायकी नाही तुमची. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि जर तुम्ही म्हणत असाल कंटेंटचं, तर मला सांगा निळू फुले असतील, अमरीश पुरी असतील, आपले सयाजी शिंदे असतील, यांचं कंटेंट कसं आहे रे? अक्षरशः काम. अरे तू काय दुसरेच बरोबर करतो. अरे त्यांनी इज्जत घालून घेतल्यावर तू घालून घेणार आहे का? ते उद्या मेल्यावर तू मारणार आहे का? त्यांनी गु खाल्ल्यावर तू खाणार आहे का? दुसऱ्याचे काय सांगतो तू? यात त्यांच्यात काय फरक राहील? जेव्हा तू ती गोष्ट करणार नाही तेव्हा त्यांच्यातून तुझ्या जमीन आसमानचा फरक राहील. समजला का? झाकण झुल्या. चांगल्या माणसाचं एकच लक्ष असतं, आपल्यामुळं कुणाला त्रास नाही झाला पाहिजे. ते चांगलंच बनणार. कारण त्यांचे विचार तू काय धुतलेल्या तांदूळातले सगळेच असतील का? अरे तू स्वतःला बघ, स्वतः खाणं दुसऱ्याला सांगितलं ज्ञान. अरे तुला लाज वाटते का? अरे ज्यांचे विचार चांगले ते अशा गोष्टी करू शकणार नाही. अरे माणुसकीला सपोर्ट करा. असल्या दलिंदर लोकांना का करू सपोर्ट? कारण ज्यांचे चांगले विचार आहेत ते असली गंदगी पसरणारच नाही. व्हायरल होण्यासाठी, फेमस होण्यासाठी गु खाता का तुम्ही भाड्यांनो?